नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये या ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते आपण पाहणार आहोत। साडीमध्ये रेग्युलरली जेवढं ब्लाउज पीस निघत असतं तेवढं ब्लाउज पीस मी या ठिकाणी घेतलंय आणि 80 सेंटीमीटर अस्तर घेतलंय। अस्तरची दुहेरी घडी या ठिकाणी मी केलेली आहे। आपल्याला मागच्या भागाचं पहिले या ठिकाणी मार्किंग करायचंय। पुढचा भाग बंद असल्यामुळे मागच्या बाजूने आपण याला हुक आणि लूप पट्टी करणार आहोत, म्हणून बंद बाजूकडून अर्धा इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। ब्लाउजची जी पूर्ण उंची आहे त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन प्लस केलं आणि उंचीचं माप या ठिकाणी टाकलं। मागचा गळा बोटनेकचा आहे म्हणून या ठिकाणी शोल्डर मी घेतलेला आहे 7 इंच। शोल्डर पट्टी 3 इंच घेतलेली आहे आणि उरलेला भाग गळा रुंदीचा आहे। वरच्या बाजूला जे 7 आणि 3 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग मी खाली सुद्धा केलंय। मागच्या गळ्याच्या उंचीचं माप या ठिकाणी मी 3 इंचावर टाकलंय। तुम्हाला जर या ब्लाउजचा मागचा गळा बोटनेकचा करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही माप टाकू शकता, किंवा तुम्हाला जर रेग्युलर गळा जरी घ्यायचा असेल तरी सुद्धा आपल्या ब्लाउजची जी रेग्युलर माप आहे तीच माप या ठिकाणी आपण टाकायची आहे। ब्लाउजचा पुढचा भाग डिझायनर जसा आपण सुरुवातीलाच बघितलेला आहे आणि मागचा भाग आपण बोटनेक घेतोय, पण आपल्याला जर आपला रेग्युलर डीपनेक घ्यायचा असेल तर याच्या मार्किंगमध्ये आणि कटिंगमध्ये कोणते बदल करायचे ते सुद्धा आपण पुढे पाहूया। या ठिकाणी मागच्या गळ्याचं मार्किंग मी करून घेतलंय आणि मुंढ्याचं माप मी टाकते। मुंढा घेतलाय 6.5 इंच। माप टाकत असताना आपण अर्धा इंचावरची जी रेष आखलेली आहे त्या रेषेपासूनच मी ही सर्व माप टाकली आहे। इथे चेस्टचं माप टाकलेलं आहे। त्यानंतर मुंढ्याचं जे माप आहे या ठिकाणी आतल्या बाजूने आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचंय आणि अशा पद्धतीने तिरकस रेष ओढायची आहे। तुमच्या ब्लाउजची साईज कितीही असली, कमी असू दे किंवा जास्त असू दे, याप्रमाणे 1 इंच आत घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने 1 इंचावर आकार द्यायचा आहे। मागच्या भागाचं या ठिकाणी आपलं मार्किंग झालेलं आहे आणि हा आपण कट करून घेतोय। त्यानंतर ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया। उंचीचं माप टाकत असताना त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस केलं आणि उंचीचं माप मी टाकलंय। शोल्डरचं माप टाकत असताना आपल्या साईजनुसार आपण बोटनेकसाठी जेवढं शोल्डर घेत असतो त्याप्रमाणे आपल्या साईजनुसार शोल्डरचं माप या ठिकाणी टाकायचंय। शोल्डर या ठिकाणी मी 7 इंचावर टाकलेला आहे। बोटनेकच्या ब्लाउजसाठी आपल्या साईजनुसार आपण जेवढं मुंढ्याचं माप घेत असतो तेवढं मुंढ्याचं माप सुद्धा या ठिकाणी आपल्याला टाकायचंय। 34 साईजसाठी बोटनेक ब्लाउजला 6.5 इंच मुंढा मी घेतलेला आहे। त्यानंतर छातीच्या चौथ्या भागामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करून या ठिकाणी सुद्धा मार्किंग करते। आपल्याला हे प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचं आहे, त्यासाठी खालच्या बाजूने इथे 2 इंच आणि वरच्या बाजूने 1 इंच ब्लाउजची जी ओपन बाजू आहे त्या बाजूने मी वाढवून घेतलंय आणि हे जे दोन्ही पॉइंट आहे हे जोडून घेते। तुम्ही जर 1 टक्स ब्लाउज शिवणार असाल तर त्यानुसार ते वाढवायचं आहे। मुंढ्याला आकार देण्यासाठी इथे आतल्या बाजूने 1 इंचावर मी मार्किंग केलं आणि तिरकस रेष ओढून घेतली आणि या ठिकाणी 1 इंच अंतरावर मुंढ्याला आकार दिलेला आहे। पुढच्या भागाचं बाहेरच्या साईडचं जे आपलं मार्किंग आहे ते पहिले मी कटिंग करून घेते आणि त्यानंतर आपलं जे मधलं मार्किंग करायचं आहे ते आपण करूया। ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला डिझायनर करायचा आहे। हे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे म्हणून आपण जसं रेग्युलरली प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग करून घेत असतो त्याच पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपलं जे मार्किंग आहे ते या ठिकाणी मी करून घेते। आडवा टेप ठेवून पहिले 4 इंचावर मार्किंग केलं, त्यानंतर टक्स पॉइंटवर मार्किंग केलं आणि वरच्या बाजूला 1.5 इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे। आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचंय। आपण मागच्या भागाची जी शोल्डर पट्टी आहे ती 3 इंच घेतली आहे, म्हणून पुढच्या भागाची जी शोल्डर पट्टी आहे ती सुद्धा 3 इंचावर मार्क केली। या ब्लाउजचं शोल्डरचं माप टाकत असताना आपण बोटनेकच्या ब्लाउज प्रमाणे टाकलं होतं। आपण जेव्हा आपला रेग्युलर डीपनेक शिवत असतो त्यावेळेला आपण जेवढी गळा रुंदी घेतो त्या गळा रुंदीचं माप या ठिकाणी पुन्हा टाकायचं आहे। 34 साईजच्या ब्लाउजसाठी रेग्युलर ब्लाउजची गळा रुंदी मी 2.5 इंच घेतली असती, म्हणून या ठिकाणी 2.5 इंचावर मी मार्क केलंय आणि गळ्याची जी उंची आहे ती घेतलेली आहे 6.5 इंच। या ठिकाणी तुम्हाला जर छोटा गळा आवडत असेल तर 6 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता, किंवा डीप गळा आवडत असेल तर 7 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकता। इथे पानगळ्याचा आकार मी दिलाय। पानगळ्याचा आकार देत असताना खालच्या खालीच इथे मी केलेला आहे।
बोटनेकसाठी आपण या ठिकाणी गळा रुंदी जास्त घेतलेली आहे। वरच्या बाजूला जी गळा रुंदी आहे आपली 4 इंच, त्याचंच माप या ठिकाणी खाली सुद्धा मी टाकते। तुमच्या साईजनुसार बोटनेकची जी गळा रुंदी आहे ती जेवढी तुमची आली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही माप टाकायचं आहे। इथे हे दोन्ही पॉइंट मी जोडून घेतले। त्यानंतर आपला हा जो पानगळ्याचा शेप आहे आणि याचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणापासून आपल्याला अशा पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे। आता हा जो आकार आहे हा आपल्याला आता कट करायचा आहे। हा जो वरचा पॉइंट या ठिकाणी आपला आलेला आहे, हा पॉइंट आपला जो रेग्युलर गळ्याची गळा रुंदी असते त्या ठिकाणी यायला हवा। तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार तुम्ही जसं गळा रुंदी घेत असता, मग ती 2 इंच असू दे, 2.5 इंच असू दे किंवा 3 इंचावर असू दे, त्या ठिकाणी तो पॉइंट आला पाहिजे। आपण रेग्युलरली प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ज्याप्रमाणे कटिंग करत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा मी कटिंग करून घेतलंय। आपण वरच्या भागामध्ये गळ्याचा हा जो आकार आहे तो कट करून घेतलेला आहे। मागचा जो भाग आहे त्याचा गळ्याचा आकार आपला कट करायचा राहिला होता, तो सुद्धा या ठिकाणी मी कट करून घेते। मागच्या आणि पुढच्या गळ्याचा आपण जो आकार कट करून घेतलेला आहे तो आपल्याला कॅनव्हास पेपरवर ट्रेस करून घ्यायचा आहे। कॅनव्हास पेपरची डबल घडी या ठिकाणी मी केलेली आहे आणि गळ्याच्या साईडने अंदाजे 2 इंच अंतर शिल्लक राहील या पद्धतीने गळ्याचे जे आकार आहे ते काढलेत। गळ्याचं आपण जे मार्किंग केलेलं आहे या मार्किंग पासून अंदाजे 2 इंच अंतरावर आपल्याला पुन्हा मार्किंग करायचं आहे आणि कॅनव्हास पेपरवरती गळ्यांचे हे जे आकार आहे हे कट करून घ्यायचे आहेत। कॅनव्हास पेपरवर गळ्यांचे आकार तयार करून झाल्यानंतर आपण जे अस्तरचं कटिंग केलं होतं ते मेन फॅब्रिकला मी जोडून घेतलंय। त्याचप्रमाणे कापडावर कॅनव्हास पेपर सुद्धा जोडून घेतलेला आहे। आता आपण पहिले मागचा भाग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी जो कॅनव्हास पेपरचा गळा आहे तो मी पहिले याच्यावर शिवून घेतला। त्यानंतर यावर कात्रीने छोटे कट मारून घेतले आणि मागचा हा जो गळा आहे तो आपल्याला उलट करायचा आहे। पूर्ण गळा उलट केल्यानंतर संपूर्ण गळ्यावर आपल्याला एक शिलाई सुद्धा मारायची आहे। या ब्लाऊजला आपण बॅक साईडने हुक लूप पट्टी करणार आहोत। त्यासाठी मागच्या भागाचा हा जो सेंटर आहे तो आपल्याला कट करायचा आहे आता, आणि या सेंटरवर एका साईडने हुक पट्टी आणि दुसऱ्या साईडने लूप पट्टी असं आपल्याला लावायचं आहे। हुक पट्टी आणि लूप पट्टी अशा पद्धतीने मी या ठिकाणी लावली आहे। त्याचप्रमाणे दोन्ही साईडने टक सुद्धा तयार केले आणि खालच्या बाजूला कमरपट्टी सुद्धा लावली। आता आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे। पुढच्या गळ्याच्या आकाराचा कॅनव्हास पेपर सुद्धा आपण तयार करून घेतलेला आहे। हा जो कॅनव्हास पेपरचा आकार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने या गळ्याला जोडायचा आहे। कापडाच्या 2 नॉड सुद्धा या ठिकाणी मी तयार केलेल्या आहेत। संपूर्ण गळ्यावर पहिले मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला यावर शिलाई मारायची आहे। यावर शिलाई मारून जोडत असताना गळ्याच्या खालच्या भागामध्ये जो भाग वरच्या बाजूला त्रिकोणी असा आलेला आहे या ठिकाणी आपल्याला नॉड जोडायचे आहेत। अशा पद्धतीने आपण शिलाई मारत असताना या ठिकाणी जेव्हा येतो त्यावेळेला ही नॉड अशी घ्यायची आणि आतल्या बाजूने या ठिकाणी आपल्याला अशी टाकायची आहे। आणि जसा गळ्याचा कॅनव्हास पेपरवरती आपला आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे। तर अशा पद्धतीने ही जी नॉड आहे ती आपली आतल्या बाजूने गेली आहे। गळ्याचा हा आता इथे सेंटर आहे, या सेंटरवर मी पहिले मार्क करून घेते, म्हणजे अगदी सेंटरवरती आपली शिलाई मारल्या जाते। आता या दुसऱ्या साईडला जो त्रिकोण आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नॉड टाकायची आहे। या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा हा जो त्रिकोणी भाग आहे त्या ठिकाणी आपण अशी आतल्या बाजूने नॉड टाकून घेणार आहोत आणि यापूर्वी जसं आपण शिलाई मारली होती त्याच पद्धतीने इथे सुद्धा शिलाई मारून घेते। अशा पद्धतीने नॉड लावल्यामुळे एकदम फिनिशिंगमध्ये या लावल्या जातात। बाहेरच्या बाजूने अगदी काहीही धागेदोरे त्याचे दिसत नाहीत। ह्या ज्या नॉड मी तयार केलेल्या आहे ह्या उरलेल्या कापडाच्याच केलेल्या आहे। रेडीमेड नॉड ऐवजी शक्यतो कापडाच्याच नॉड या ठिकाणी आपण वापरायच्या आहेत। पुढची सुद्धा शिलाई आपली मारून झालेली आहे। आता या संपूर्ण गळ्यावर आपल्याला कात्रीने छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण ज्या वेळेला गळा उलट करतो त्यावेळेला अगदी फिनिशिंगमध्ये हा गळा तयार होतो। अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण गळा तयार करत आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत मी जे काही सांगितलेलं आहे ते जर अगदी व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल आणि तुम्ही जर व्हिडिओला अजूनही लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। तर हा गळा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने यावर एक शिलाई मारायची आहे।
गळा तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण कॅनव्हास पेपरचा वापर केल्यामुळे हा जो गळा आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये या ठिकाणी तयार होतो। ही जी नॉड आपण लावली आहे ही सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी लावल्या गेलेली आहे। जेव्हाही आपल्याला एखादं डिझायनर ब्लाऊज शिवायचं असतं त्यावेळेला नेहमी कॅनव्हास पेपरचा वापर करायचा असतो, कारण आपण जर विदाऊट कॅनव्हास पेपर डिझायनर ब्लाऊज शिवायला गेलो तर त्याला अजिबात फिनिशिंग दिसत नाही। पुढच्या भागाचा जो सेंटर आहे तो अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे। आता याचा जो प्रिन्सेस कटचा आकार आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। ब्लाऊजला ज्या वेळेला आपल्याला बॅक हुक करायचे असतात आणि पुढचा भाग बंद ठेवायचा असतो त्यावेळेला त्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते आधीच्या एका व्हिडिओमध्ये अगदी डिटेल मी सांगितलेलं आहे। तुमच्या ब्लाऊजची साईज कोणतीही असली तरी सुद्धा त्याचं मार्किंग कसं करायचं आहे, त्याची कटिंग कशी करायची आहे, ते जोडायचं कसं आहे ते अगदी डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तुम्ही जर अगदी बेसिक ब्लाऊज शिकत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात। तर तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा। त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला वर इथे कोपऱ्यामध्ये दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ती मिळेल। मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की आपण हा जो डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे त्याचा जर पुढचा भाग आपल्याला सेम असाच तयार करायचा आहे, पण मागचा जो भाग आहे तो जर आपल्याला रेग्युलर डीप नेक घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने मार्किंग करायचा आणि कटिंग करायचा तर ते आपण समजून घेऊया। आपण या ब्लाऊजच्या पुढच्या भागाचं ज्या वेळेला मार्किंग केलेलं होतं त्यावेळेला पुढच्या भागाचं शोल्डरचं माप टाकत असताना बोटनेकसाठी आपण जसं शोल्डरचं माप टाकतो त्याप्रमाणे टाकलं, त्याचप्रमाणे ते टाकायचं आहे। मागचा भाग सुद्धा बोटनेकचा होता म्हणून बोटनेकचं जे शोल्डर असतं आपल्या साईजनुसार ते माप मी टाकलं होतं। परंतु मागचा जर आपल्याला डीप नेक घ्यायचा असेल तर आपण आपल्या रेग्युलर ब्लाऊजसाठी जेवढं शोल्डर घेत असतो तेवढं शोल्डरचं माप त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। फक्त या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे मागचा आणि पुढचा जो भाग आहे त्याची जी शोल्डर पट्टी आहे ती आपली सारखी असायला हवी। ब्लाऊजला बाही लावण्याच्या पूर्वी आणि फायनल फिटिंग करण्याच्या पूर्वी त्याचा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो आपल्याला पहिले कट करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला बाही जोडायची आहे। या ब्लाऊजला लावण्यासाठी अशा पद्धतीच्या बाह्या या ठिकाणी मी तयार केलेल्या आहेत। वरच्या बाजूला फुग्याची बाही आणि खालच्या बाजूला ट्रायंगल अशा पद्धतीने या तयार केलेल्या आहे। या बाह्यांचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। बाही तयार झाल्यानंतर या बाहीचा लुक सुद्धा अतिशय सुंदर असा दिसतो। दोन्ही साईडने बाह्या जोडून झाल्यानंतर आपल्याला या ब्लाऊजची जी फायनल फिटिंग आहे ती आता करायची आहे। दोन्ही बाजूने आपलं जे शिलाई मार्जिन आहे त्याचं माप टाकायचंय आणि ब्लाऊजची फायनल फिटिंग करायची आहे। त्याचप्रमाणे आपण पुढच्या भागामध्ये ज्या नॉड लावलेल्या आहे त्या नॉडला छोटे छोटे लटकन सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत। गळ्याला जो कॅनव्हास पेपर लावलेला आहे त्या ठिकाणी हातशिलाई करायची आहे। तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो संपूर्ण तयार करायचा आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हा ब्लाऊज आणि तयार झाल्यानंतर तो कसा तयार झालाय एकदा कमेंट करून मला नक्की सांगा। ब्लाऊजचा जो फायनल लुक आहे तो तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये संपूर्ण ब्लाऊज तयार झालाय। चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।